वात्सल्य वृद्धाश्रम या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात. तसंच काही लोकांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात. आज या ठिकाणी नाशिकचे आमदार राहुलभाऊ ढिकले यांचा देखील वाढदिवस संपन्न झाला. त्यांनी या ठिकाणी हजेरी लावून आजी आजोबांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आजी आजोबांना शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी 15 ऑगस्टच्या देखील शुभेच्छा देत आश्रमाबद्दल स्नेहभाव व्यक्त केला. यावेळी वात्सल्यतर्फे अध्यक्ष सतीश सोनार व सहकारी, त्याचप्रमाणे सिंहगर्जना ग्रुपतर्फे रोशन जाधव, सुरेंद्र जाधव, सनी गोसावी, अमोल तांबे, सनी ताठे, अजय गांगुर्डे, जयवंत वाव्हळ हे उपस्थित होते. विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, जगति भवतु तव सुयशोगान, जगति भवतु तव सुयशोगान, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव. वृद्धाश्रमाला किंवा आनंदाश्रमाला आज हा क्षण मिळाला की तुम्ही तुमचा वाढदिवस आमच्या सोबत साजरा करायचा निर्णय घेतला. खूपच छान वाटतंय. कारण मित्रमंडळींबरोबर आपतेष्टांबरोबर साजरा केला जातो. तुम्ही आमची निवड केली, धन्यवाद. खूप छान वाटलं. आमच्याकडे येत राहा. आम्हाला तुमच्या आगमनाने आम्हाला खूप आनंद झाला. कारण वेळ तुमच्याकडे नसतो हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही तो काढला. धन्यवाद. अमोलजी तांबे सर यांच्या सर्वांच्या एक नियोजनाने एक दिवस अगोदरच या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरवले आणि आज या ठिकाणी दादासाहेबांनी उपस्थिती लावली. दादासाहेबांचे मनापासून आभार मानतो. दादासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. कार्यक्रम आयोजित करण्यात आला असं माझं वाटत असतं. आमच्या घराचा कुठलाही कार्यक्रम असो, आपल्या वर्षांच्या उद्देशाला आम्ही तो साजरा करतो आणि इथे कार्यक्रम साजरा केल्यावर समाधान मिळतं. चांगल्या लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. त्याच्यामुळे एक चांगलं कार्य घडतं. आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळाले ही भाग्य समजतो. एवढे सारे सरकारी त्यांनी माझ्यासाठी हा कार्यक्रम केला. त्या सर्वांचे आणि आपल्या शिवगंगेच्या मित्रमंडळाचे आणि सर्व मित्रांचे आभार मानतो. लोकसाक्षीमध्ये सर्वांचं स्वागत. खरं तर आजचा दिवस बघायला जर गेला तर आपले आमदार, लोकप्रिय आमदार राहुलभाऊ ढिकले यांचा आज वाढदिवस आहे आणि औचित्य देखील तसंच आहे की त्यांचं आगमन वात्सल्य वृद्धाश्रमात झालं आहे. की जे वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये नाशिकमधील सर्वच लोक येत असतात आणि नवे नवे आजी आजोबांना भेटून त्यांचा आनंद जर बघायला गेलं तर ते युनिक करत असतात. भाऊ, आज आपण इथे आलात, या निमित्ताने येणं झालं. परत 15 ऑगस्ट देखील आहे 2 दिवसांनी. काय सांगाल, इथे आलात, आजी आजोबांना भेटलात आणि या ठिकाणी वाढदिवस संपन्न झाला? मी वात्सल्य वृद्धाश्रमात पहिल्यांदा आलो. माझं घर इथे जवळच आहे आणि घरात कुठलाही कार्यक्रम असो आम्ही तो येऊन सादर करतो. आमचं सर्व सिंहगर्जना मित्रमंडळ, आमचे जाधव साहेब असतील, गोसावी साहेब असतील, सदावर्ते साहेब असतील, या सर्व मित्रमंडळींनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व वृद्धांबरोबर वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम ठेवला. आणि इथं आलं का नेहमीच मला एक धन्य झाल्यासारखं वाटतं, वृद्धांची सेवा केल्यासारखं वाटतं. आणि या युवकांच्या माध्यमातून मला तो चान्स मिळाला, त्याबद्दल मी आमच्या सर्व मित्रमंडळांचं, सिंहगर्जना मित्रमंडळाचे आभार मानतो. आणि येत्या 15 ऑगस्टला भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्व नागरिकांना, देशवासियांना आणि पूर्व मतदारसंघातील सर्व रहिवाशांना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.